नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या चॅप्टर फर्स्ट सेट या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करणार आहोत। आणखीनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात सुरुवातीला चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यानंतर आपण क्वेश्चनला सुरुवात करू। क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये if set of A is equal to A B C D, B is equal to एक सेट दिलेला आहे, C is equal to आणि D is equal to, then which of the following statement are true and which are false। दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला, कोणत्या स्टेटमेंट बरोबर आहेत आणि कोणत्या स्टेटमेंट चुकीचे आहेत हे सांगायचे। मग आता फर्स्ट स्टेटमेंट पहा आपली, C is a subset of B, C हा B चा सबसेट आहे का। मग दिलेले सेट पहा आपला, C इज इक्वल टू इन ब्रॅकेट B D, सेकंड सेट आहे आपला B इज इक्वल टू, आता B इज इक्वल टू दिलेला B सेट C D E आणि F पहा, C इज अ सबसेट ऑफ B, C हा B चा सबसेट कधी असतो तर दिलेल्या C या सेटमधील प्रत्येक इलेमेंट सेट B मध्ये असेल तर C हा सबसेट असतो B चा। मग आता आपण चेक करू, दिलेल्या C या सेटमधील B हा इलेमेंट पहा, दिलेला B इलेमेंट B या सेटमध्ये नाही। त्यानंतर दिलेला D हा इलेमेंट B सेटमध्ये आहे, पण काय एव्हरी इलेमेंट ऑफ C इज इन B, म्हणजेच काय C मधला प्रत्येक इलेमेंट B मध्ये असणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला इथं असं म्हणता येईल, देअरफॉर C इज नॉट अ सबसेट ऑफ B। याचप्रमाणे आपल्याला सेकंड स्टेटमेंट पाहता येईल। सेकंड स्टेटमेंट काय दिलेले आपल्याला, A इज अ सबसेट ऑफ D। मग दिलेला सेट A इज इक्वल टू इन ब्रॅकेट A B C D आणि E, त्यानंतर D इज इक्वल टू इन ब्रॅकेट पहा D मधले इलेमेंट्स A आणि E। आता काय सांगितलेलं आपल्याला, A इज अ सबसेट ऑफ D, म्हणजे A मधला प्रत्येक इलेमेंट हा D मध्ये नाही। मग आता A मधला प्रत्येक इलेमेंट D मध्ये नाही, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल A इज नॉट अ सबसेट ऑफ D। त्यानंतर थर्ड स्टेटमेंट बघा, D इज अ सबसेट ऑफ B। मग आता दिलेला D इज इक्वल टू सेट ऑफ D A आणि E आणि सेट ऑफ B इज इक्वल टू इन ब्रॅकेट C D E आणि F। बघा D मधला प्रत्येक इलेमेंट B मध्ये असेल तर D हा सबसेट आहे B चा। मग आता D या सेटमधील A इलेमेंट बघा, D या सेटमधील A हा इलेमेंट B या सेटमध्ये नाही, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल D इज नॉट अ सबसेट ऑफ B। याच टाईपमध्ये पहा, D इज अ सबसेट ऑफ A, ही आपल्याला पुढील स्टेटमेंट आहे। तर सेट ऑफ D इज इक्वल टू A आणि E आणि सेट ऑफ A इज इक्वल टू A या सेटमधील इलेमेंट A B C D आणि E पहा, A हा इलेमेंट्स सेट A मध्ये आहे, E हा इलेमेंट सेट E मध्ये आहे, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल देअरफॉर D इज अ सबसेट ऑफ A। याच टाईपमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल पहा, सेट ऑफ B इज इक्वल टू सेट ऑफ B C D E आणि F हे इलेमेंट आहेत। त्यानंतर सेट ऑफ A इज इक्वल टू A या सेटमधील इलेमेंट A B C D आणि E पहा, B मधला C हा इलेमेंट A मध्ये आहे, B मधला D इलेमेंट आहे, त्याच्यानंतर E हा इलेमेंट आहे, पण B या सेटमधील F हा इलेमेंट सेट A मध्ये नाही, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल सेट ऑफ B इज नॉट अ सबसेट ऑफ A। याच टाईपमध्ये लास्ट स्टेटमेंट आहे आपल्याला, C इज अ सबसेट ऑफ A। मग आता C इज अ सबसेट ऑफ A, तर C इज इक्वल टू पहा, C या सेटमधील इलेमेंट्स B आणि D पहा, B हा इलेमेंट A मध्ये आहे, त्याच्यानंतर D हा इलेमेंट A मध्ये आहे, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल देअरफॉर C इज अ सबसेट ऑफ A।
दिलेल्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. मग दिलेल्या एक्झाम्पल्समधील स्टेटमेंट फर्स्ट सेकंड आपल्याला लिहिता येईल. स्टेटमेंट फर्स्ट सेकंड त्याच्यानंतर थर्ड अँड फिफ्थ आर फॉल्स अँड स्टेटमेंट नंबर 4 and 6 are true. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर सेकंड. सेकंड क्वेश्चन दिलेला आपल्याला, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो सेट X and Y यूजिंग वेन डायग्राम. दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला सर्वात सुरुवातीला 1 to 20 या नंबरचा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. युनिव्हर्सल सेट घेतल्याच्या नंतर दिलेल्या सेटमध्ये आपल्याला सेट X दाखवायचा आहे. मग आपल्याला एक्झाम्पल फर्स्ट दिलेले, X इज इक्वल टू X सच दॅट X बिलॉंग्स टू कॅपिटल N अँड 7 इज लेस दॅन X इज लेस दॅन 15. सोल्युशन्समध्ये आपल्याला पाहता येईल. सगळ्यात सुरुवातीला आपण युनिव्हर्सल सेट U इज इक्वल टू घेऊ. युनिव्हर्सल सेट U इज इक्वल टू घेता येईल आपल्याला 1 2 3 4 अप टू 20. त्यानंतर दिलेला आपल्याला सेट X इज इक्वल टू X सेट काय दिला आपल्याला, X सच दॅट X बिलॉंग्स टू N अँड 7 इज लेस दॅन X इज लेस दॅन 15. दिलेल्या X या सेटला सर्वात सुरुवातीला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करू. याला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करताना सेट ऑफ X इज इक्वल टू X बिलॉंग्स टू N ही फर्स्ट कंडिशन आहे आपली. म्हणजे Xचा प्रत्येक नंबर हा काय असणार आहे, आपला नॅचरल नंबर असणार आहे. आणि त्यानंतर सेकंड कंडिशन काय दिली, X इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. म्हणजे X हा 7 पेक्षा मोठा नंबर आहे आणि 15 पेक्षा लहान नंबर आहे. म्हणजे आपल्याला घेता येतील 8 9 10 11 12 30 14 आणि 30 14. ठीक आहे. आपल्याला X हा सेट मिळाला. आपल्याकडे युनिव्हर्सल सेट आहे. आता दिलेले दोन्ही सेट आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचे. आता दिलेले सेट वेन डायग्राममध्ये दाखवताना आपल्याला या टाईपमध्ये दाखवता येतील. दिलेली ही वेन डायग्राम, हा सेट असेल आपला U. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सेट असेल आपला सेट ऑफ X. आता X या सेटमधील इलेमेंट, X या सेटमधील इलेमेंट्स 8 9 10 11 12 13 आणि 14. ठीक आहे. मग आता दिलेल्या X या सेटमधील शिल्लक राहिलेले इलेमेंट्स या सेटमध्ये असतील 1 2 3 4 5 6 7 8 इथं आलेलं आहे. आता शिल्लक राहिलेले एलिमेंट असतील 15 16 17 19 आणि 20. दिलेला एक्झाम्पल्स आपल्याला वेन डायग्राममध्ये या टाईपमध्ये दाखवता येईल. वेन डायग्राममध्ये सेट ऑफ X आणि हा सेट हे पूर्ण दोन्ही सेट मिळून तयार होणारा सेट हा आपला युनिव्हर्सल सेट. याच टाईपमध्ये आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल आहे, y इज इक्वल टू y सच दॅट y बिलॉंग्स टू N अँड y इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स हे सेट ऑफ y मध्ये असतील. ठीक आहे. मग आपला युनिव्हर्सल सेट आहे तसा 1 to 20 नंबर्स. याच्यानंतर आपल्याला सेट ऑफ y इज इक्वल टू लिहिता येईल सेट ऑफ y. मग आता y कसा घ्यायचा आहे आपल्याला, 1 to 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स. म्हणजे आपल्याला लिहिता येईल फर्स्ट प्राईम नंबर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 5 7 11 13 17 आणि 19 एवढे प्राईम नंबर्स असतील. दिलेले दोन्ही सेट आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवायचे. आता वेन डायग्राममध्ये दाखवताना आपल्याला वेन डायग्राम दाखवता येईल. दिलेला हा सेट असेल आपला सेट ऑफ y. y सेट्समधील इलेमेंट 2 3 5 7 11 13 17 आणि 19.
त्यानंतर सेट ऑफ यू मधील एलिमेंट शिल्लक राहिलेले 1 2 इथं आहे, 3 आहे म्हणजे 4 5 आहे, 6 7 आहे, 8 9 10 11 आहे, 12 13 आहे, 14 15 16 17 आहे, 18 19 इथे काय घ्यावं लागेल 20. दिलेल्या दोन्ही सेटचा मिळून आपला युनिव्हर्सल सेट तयार होईल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. यू इज इक्वल टू अँड सेट ऑफ पी इज इक्वल टू, देन शो दॅट फर्स्ट सेट यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम्स. पहा फर्स्ट एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय दाखवायचे, सेट ऑफ यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम. दिलेले 3 सेट आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचे. आता वेन डायग्राममध्ये दाखवताना पहा दिलेले सेट्स, फर्स्ट सेट काय असेल आपला यू इज इक्वल टू, क्वेश्चनमध्ये दिलेला सेट यू इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12. त्यानंतर सेकंड सेट दिलेला आपल्याला पी इज इक्वल टू दिला आहे 1 3 7 आणि 10. 1 3 7 आणि 10 दिलेल्या सेटवरून आपल्याला पी डॅश फाइंड करायचं आहे. आता पी डॅश फाइंड करतो म्हणजे काय फाइंड करायचं आपल्याला, तर पी कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं आहे. मग आपल्याला माहिती आपण कॉम्प्लिमेंट फाइंड करताना कसा फाइंड करतो, ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्लिमेंट फाइंड करता येत नाही किंवा सेट्सबद्दल माहितीच नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तो व्हिडिओ अगोदर पहा आणि आपण कॉम्प्लिमेंट कोणत्या टाईप्समध्ये फाइंड करतो हे समजून घ्या. पहा आता पी कॉम्प्लिमेंट फाइंड करताना आपल्या लक्षात आहे यू या सेटमधील जे इलेमेंट पी मध्ये नाहीत ते इलेमेंट्स पी डॅशमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात आता कन्सिडर करा पी या सेटमधील 1 इलेमेंट्स इथं आहे, त्याच्यानंतर 3 आहे, त्यानंतर 7, त्याच्यानंतर 10. हे 4 इलेमेंट सोडून तयार होणारा सेट हा काय असेल आपला पी कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता पी कॉम्प्लिमेंटमध्ये इलेमेंट्स घेता येतील आपल्याला 2, त्याच्यानंतर 8 9 11 आणि 12. आपल्याला पहा यू हा सेट आहे, पी आहे आणि आता या सेटवरून आपल्याला पी कॉम्प्लिमेंट मिळाला. आता दिलेले 3ही सेट्स मिळाल्याच्या नंतर आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवता येतील. आता वेन डायग्राममध्ये दाखवताना पहा दिलेला ही असेल तुमचा यू, त्याच्यानंतर पहा दिलेली ही डायग्राम असेल आपली पी आणि हा असेल आपला पी डॅश. आता पी मधील इलेमेंट 1 3 7 आणि 10. त्यानंतर पी कॉम्प्लिमेंटमधील इलेमेंट 2 8 9 11 आणि 12. पहा वेन डायग्राममध्ये दाखवताना पी आणि पी कॉम्प्लिमेंट मिळून तयार होणारा सेट हा काय असेल आपला युनिव्हर्सल सेट. मग आपल्या लक्षात येतील पी आणि पी कॉम्प्लिमेंटमधील सर्व इलिमेंट्स हे काय आपल्या युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. यानंतर नेक्स्ट सब क्वेश्चन सॉल्व करताना व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आणि पी हे काय असतात इक्वल असतात हे दाखवायचं आपल्याला. आता इक्वल दाखवताना आताच्या टाईपमध्ये युनिव्हर्सल सेट यू इज इक्वल टू यू या सेटमधील इलेमेंट 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12. त्यानंतर दिलेला सेट ऑफ पी इज इक्वल टू आता पी या सेटमधील इलेमेंट 1 3 7 आणि 10. याच टाईपमध्ये पी कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं आहे. पण आत्ताच आपण पी कॉम्प्लिमेंट फाइंड केला होता. पी कॉम्प्लिमेंट फाइंड करताना काय करतो आपण पी या सेट्समधील इलेमेंट्स सोडून युनिव्हर्सल सेटमधील इलेमेंट्स. आता युनिव्हर्सल सेटमधील इलेमेंट्स पहा 1 इथं आहे, 3 आहे, त्यानंतर हा 7 आणि 10 हे इलेमेंट सोडून द्यायचे म्हणजे इथं शिल्लक राहतील 2, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9 11 आणि 12. तर आता पहा आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर पी डॅशचा डॅश म्हणजेच काय पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं. मग आता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट फाइंड करताना याला आपल्याला लिहिता येईल पहा पी डॅश आणि त्याचा काय करायचं आपल्याला कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं.
पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट फाइंड करताना इज इक्वल टू पाहता जे युनिव्हर्सल सेटमधील इलेमेंट्स आणि पी डॅशमधील इलेमेंट्स यावरून आपण पी डॅशचा डॅश फाइंड करणार आहेत. म्हणजेच पहा पी कॉम्प्लिमेंटमधील इलेमेंट 2, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 11 आणि 12 हे इलेमेंट काय करायचे सोडून द्यायचे. शिल्लक राहिलेले इलेमेंट्स 1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7, 7च्या नंतर 10. यालाच आपल्याला म्हणता येईल इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडवरून आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडला जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल 1 3 7 10 1 3 7 10 हे दिलेले दोन्ही सेट्स इक्वल सेट्स आहेत. आता हे दोन इक्वल सेट्स आहेत तर आपल्याला असं म्हणता येईल पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. दिलेले दोन्ही सेट्स कसे येतं इक्वल्स येतं आणि यालाच आपल्याला म्हणता येईल फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनवरून आपल्याला दाखवता येतील पी डॅशचा डॅश इज इक्वल टू काय असतो पी असतो. याच टाईपमध्ये दिलेलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल्स इथे काय होईल आपलं व्हेरीफाय होईल. यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन ए इज इक्वल टू 1 3 2 आणि 7 देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. अगदी सोपा क्वेश्चन्स आहे. दिलेल्या क्वेश्चन्समधील आन्सर प्रत्येकाचे वेगवेगळे येऊ शकतात. कारण काय बघा दिलेले कोणतेही आपल्याला जे वाटतील ते काय करायचे तर एला 3 सबसेट दाखवायचे. आता एचे 3 सबसेट लिहिताना पहा दिलेल्या याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला लिहिता येईल गिवन ए सेट ऑफ ए इज इक्वल टू ए सेट 1 2 3 आणि 7 या टाईप्समध्ये पण आपण लिहू शकतो. दिलेल्या सेट एला 3 काय करायचे आपल्याला सबसेट लिहायचे. आता सबसेटची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे. ठीक आहे मग आपल्याला फर्स्ट सेट लिहिता येईल बी इज इक्वल टू बी या सेटमध्ये समजा मी फक्त 1 हा एलिमेंट लिहिला. त्याच्यानंतर सी इज इक्वल टू सी या सेटमध्ये मला असं वाटलं 3 आणि 7 हे दोन एलिमेंट्स घ्यायचेत. त्याच्यानंतर सेट ऑफ डी इज इक्वल टू डी या सेटमध्ये मी 1 आणि 7 या टाईप्समध्ये एलिमेंट्स घेतले. पहा मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला दिलेल्या या क्वेश्चनचा आन्सर आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता इथं 3 सेट लिहिलेत आपण याचे आणखीनही सेट लिहू शकतो. एखाद्या सेटमध्ये आपण 2 आणि 3 एलिमेंट्स घेतला तोही सेट एचा काय असणार आहे सबसेट असणार आहे. इथं दिलेल्या क्वेश्चन्समध्ये हेच आन्सर यावेत असं काही बंधन नाही. याच्यापेक्षा वेगळी आन्सर तिथं येऊ शकतात. सेट बी सेट सी and set D is a subset of set A. दिलेले तीनही A चे सबसेट आहेत. यालाच आपल्याला या टाईपमध्ये पण लिहिता येईल B is a subset of A, C is a subset of A and D is a subset of A. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 राईट द सबसेट्स रिलेशन बिटवीन द सेट्स. खाली दिलेल्या सेट्समधील रिलेशन दाखवायचं आहे आपल्याला. रिलेशन सांगताना पहा फर्स्ट दिलं आहे आपल्याला पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. सेकंड दिलेला आहे एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. थर्ड दिलेला आहे आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. अँड नेक्स्ट दिलेला आहे बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. पण आता दिलेल्या सेट्समधील एकमेकांचं रिलेशन दाखवायचं आपल्याला. आता एकमेकांचं रिलेशन दाखवताना पहा फर्स्ट सेट काय दिलेला आपल्याला पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. पी या सेटमधील जे रेसिडेंट आहेत ते कुठले येतं पुण्याचे येतं. मग आपल्याला फर्स्ट सेटचं रिलेशन आपल्याला या टाईपमध्ये दाखवता येईल. मग पुणे हा कुठं असणार आहे आपला महाराष्ट्रामध्ये. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल पी इज अ सबसेट ऑफ एच. पी हा काय एचचा सबसेट आहे. याच टाईपमध्ये बघा आता एम काय सांगितलेलं आहे आपल्याला एम इज रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश. ठीक आहे मग आता एम हा मध्य प्रदेशचा रेसिडेंटचा सेट असेल तर परत आपल्याला दुसरा दिलेला आहे आय इज अ
सेट्स ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. मग इंदोर हे कुठे येणार आहे? मध्य प्रदेशमध्ये येणार आहे. म्हणजेच आपल्याला सेकंड नंबर दाखवता येईल. पहा, आय इज अ सबसेट ऑफ एम. काय? आय इज अ सबसेट ऑफ एम. यानंतर आपल्याला नेक्स्ट रिलेशन दाखवता येईल. पहा, एच इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. ठीक आहे. मग आपल्याला असंही म्हणता येईल एच इज अ सबसेट ऑफ बी, कारण की महाराष्ट्र काय येणार आहे तुमचा? इंडियामध्येच येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत पहा, पुणे, म्हणजेच याला आपल्याला फोर्थ रिलेशन दाखवता येईल. फोर्थ रिलेशनमध्ये आपण असं लिहू शकतो पी इज अ सबसेट ऑफ बी. पी हा काय असणार आहे? बीचा सबसेट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट रिलेशन आपल्याला दाखवता येईल. पहा, एम काय दिलेलं आपल्याला? मध्य प्रदेश. म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल एम इज अ सबसेट ऑफ बी. एम हा काय असणार आहे? आपला बीचा सबसेट असणार आहे. त्यानंतर पहा, आय काय दाखवलं आपल्याला? रेसिडेंट इन इंदोर. इंदोर पण कुठं येणार आहे? आपलं इंडियामध्ये येणार आहे. म्हणजेच आपल्याला असंही म्हणता येईल. पहा, 6 नंबरचं रिलेशन दाखवता येईल आय इज अ सबसेट ऑफ बी. याच टाईपमध्ये आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, विच सेट्स कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबव्ह सेट्स. दिलेल्या वरील सेट्समधील युनिव्हर्सल सेट कोणता असेल? आता युनिव्हर्सल सेट सांगताना आपल्या लक्षात येईल काय? रेसिडेंट इन पुणे. पुणेमधले पूर्ण रेसिडेंट हे काय असणार आहेत? रेसिडेंट ऑफ इंडिया असणार आहेत. रेसिडेंट इन मध्य प्रदेश, रेसिडेंट इन इंदोर, रेसिडेंट इन महाराष्ट्र. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल therefore B is a universal set. बी हा काय असेल? आपला युनिव्हर्सल सेट. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 6, विच सेट ऑफ कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. पहा, दिलेल्या सेट्समधील आपल्याला काय सांगायचं आहे? युनिव्हर्सल सेट्स. ए इज इक्वल टू सेट दिलेला आपला सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. सेट बी इज इक्वल टू दिलेला आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. त्यानंतर थर्ड सेट दिलेला आपल्याला सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. पहा, दिलेल्या याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण दिलेले सेट्स लिहून घेऊ. आता सेट ए इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल सेट ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला? सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. मग आता 5चे मल्टिपल म्हणजे 5, 10, 15, 20 या टाईप्समध्ये हा सेट कंटिन्यू चालू असणार आहे. त्यानंतर सेकंड सेट दिलेला आपल्याला बी इज इक्वल टू बी या सेटमध्ये काय सांगितले? पहा, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. 7चे मल्टिपल म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 7, 14, 21 या टाईप्समध्ये. त्यानंतर सेट ऑफ सी इज इक्वल टू सी या सेटमध्ये काय सांगितलं? सी या सेटमध्ये काय सांगितलं आपल्याला? बघा, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. 12चे मल्टिपल 12, 24, 36 या टाईप्समध्ये. पहा, आपण ए, बी आणि सी हे तीनही सेट घेतलेत. आता हे 3 सेट घेतल्याच्या नंतर आपल्याला काय सांगायचं आहे? पहा, युनिव्हर्सल सेट्स. मग आता युनिव्हर्सल सेट्स तर आपल्याला लिहिता येईल 9. पहा, 9 एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. एन हा कसा असणार आहे? आपला नॅचरल नंबरचा सेट असणार आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 1, 2, 3, 4 अप टू. डब्ल्यू इज अ सेट ऑफ होल नंबर. म्हणजे हा सेट घेता येईल आपल्याला 1, 0, 1, 2, 3, 4 या टाईप्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट सेट असेल आपल्याला आय इज इक्वल टू आय इज अ सेट ऑफ इंटिजर्स. म्हणजे इंटिजर्समध्ये आपल्याला लिहिता येतील समजा -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अप टू. त्याच्यानंतर नेक्स्ट सेट लिहिता येईल आपल्याला सेट ऑफ अ रॅशनल नंबर R is equal to P divided by Q such that P Q belongs to I. म्हणजे P आणि Q हे belongs to काय असतील आपले? इंटिजर I, but Q is not equal to 0. पहा, इथं आपल्या लक्षात येईल A, B, C हे सबसेट असतील N, W, I आणि R चे.
सरळ साधी कन्सेप्ट आहे. दिलेला ए हा सबसेट असेल, बी हा सबसेट असेल आणि सी हा सबसेट असेल. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल देअरफॉर सेट एन डब्ल्यू आय आर इज अ युनिव्हर्सल सेट. याच टाईपमध्ये आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. सेट ऑफ पी इज इक्वल टू सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. पी हा असा सेट आहे की त्या सेटमध्ये पहा पी इज इक्वल टू पी हा असा सेट आहे ज्या सेटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. 4चे मल्टिपल्स. आता 4चे मल्टिपल्स लिहिताना आपल्याला लिहिता येईल 4, 8, 12 या टाईप्समध्ये. त्यानंतर सेकंड सेट दिलेला आहे आपल्याला टी इज इक्वल टू टी या सेटमध्ये काय दिलं बघा सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. इव्हन स्क्वेअर नंबर म्हणजे आपल्याला लिहिता येईल 2 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 6 स्क्वेअर या टाईप्समध्ये. आता दिलेले दोन्ही सेट पहा पी या सेटमधील इलेमेंट्स आणि टी या सेट्समधील इलेमेंट. प्रत्येक इलेमेंट्स हा एन डब्ल्यू आय आणि आर म्हणजे नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट, इंटिजर सेट आणि रॅशनल नंबरचा सेट या नंबरमध्ये असणार आहेत. त्याच टाईपमधले टी मधले इलेमेंट्स या सेट्समध्ये असणार आहेत. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल पी अँड टी इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर नंबर्स अँड रॅशनल नंबर. देअरफॉर एन डब्ल्यू आय अँड आर इज अ युनिव्हर्सल सेट. Next question, question number 7. Let all the student of a class in a universal set. त्यानंतर दिले आपल्याला let A be the student who secure 50% or more marks. Then write the complement of set A. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए लिहायचं आहे. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए लिहिताना सर्वात सुरुवातीला दिलेला युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट काय लिहिता येईल आपल्याला बघा ऑल स्टुडंट ऑफ अ क्लास. मग आपल्याला इथे लिहिता येईल ऑल स्टुडंट ऑफ अ क्लास. हा काय असेल आपला युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट आपल्याला सेट ऑफ ए इज इक्वल टू लिहिता येईल. मग आता सेट ऑफ ए इज इक्वल टू ए हा कोणता सेट आहे पहा द स्टुडंट हू सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ. म्हणजे आपल्याला म्हणता येईल द स्टुडंट हू सिक्युअर 50% or more mark in math. त्यानंतर आता आपल्याला एक कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे. मग आता एक कॉम्प्लिमेंट लिहिताना आपल्या लक्षात आहे आपण एक कॉम्प्लिमेंट कसा घेतो पहा दिलेल्या युनिव्हर्सल सेट्समधील इलेमेंट्स जे इलेमेंट ए या सेटमध्ये नाहीत ते आपण कशामध्ये घेतो एक कॉम्प्लिमेंटमध्ये घेतो. आता आपला युनिव्हर्सल सेट कोणता आहे तर पहा ऑल स्टुडंट ऑफ अ क्लास. एका क्लासमधील सर्व विद्यार्थी म्हणजेच काय आपला युनिव्हर्सल सेट आहे. आता सेट ए मध्ये काय दिलेलं आपल्याला द स्टुडंट हू सिक्युअर 50% ऑर मोर दॅन म्हणजे 50% आणि 50% पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेट आहे. तर ए सेटमध्ये आपल्याला एक कॉम्प्लिमेंटमध्ये आपल्याला लिहिता येईल द स्टुडंट हू लेस दॅन 50% मार्क इन मॅथ. 50% पेक्षा कमी मार्क असणारे स्टुडंट असतील आपले एक कॉम्प्लिमेंटमध्ये.